मित्रांनो आम्हाला जायचं आहे रायगडला आणि मित्र भेटलं. नाव कसं भाऊ तुझं? सुनील पवार. अरे पवार, मी पण पवारच आहे. ऋषिकेश पवार. पवारच भेटला, भावकी भेटली. आणि आता आम्ही जातोय मानगावला. तुतारी बरोबर नाही, तुतारी पकडले. इथून आपण 3:30 पर्यंत पोहोचू. आणि तिथून कसं जायचं? इथून बस आहे तुम्हाला मानगाववरून. हां, आता तुम्हाला जर सकाळच लवकर जायचं असेल रायगडला, म्हणजे तुम्हाला रायगड पूर्ण फिरायचं असेल तर तुम्ही ही ट्रेन पकडू शकता दादरवरतून. काय वेअर वी लिस्ट मानगाव बोल काहीतरी. मानगाव पोचलोय मानगावला. आता निघतोय इकडून रायगडसाठी. पण आधी बस स्टॉपला थांबणार आहोत. आधी बस स्टॉपला थांबणार, चहा वगैरे पिणार, फ्रेश होणार. जस्ट ट्रेन मधून उतरलोय. आपला मित्र आहे, आपला मित्र बरोबर फॉलो करतोय. माझी भावकी आहे. ही इज ऑल्सो आवर फ्रेंड. चल उसको फॉलो करणे काय. नो, अशा प्रकारे आम्ही फाटक क्रॉस केलंय. आम्ही तिकडून आलो, तिकडून हे सगळे आमचे बांधव मित्र सगळे इकडे तिकडून इकडून क्रॉस करून. आता माझा एक मित्र नवीन झाला आहे, आडनाव पवारच आहे. भावकी तुम्ही ट्रेनमध्ये त्याला पाहिलं असाल. त्याच्याबरोबर त्याला फॉलो करून आम्ही आता बस स्टँडला जातोय. इथून काय करायचं भावा, कसं करायचं? चालत जायचं. नाही तेव्हा चालत जायचं, पण इथून बस स्टँडला जायला काय रिक्षा करायची का? नाही चालतच जायचं. चालत 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटात बस स्टँड आहे का मानगावचं? हा. अच्छा, तसं म्हणणं आहे की हां, हे सगळे रायगडला जातात लोक. असं तुझं असं म्हणणं आहे की इथून रिक्षा की काय आहेत ज्या तिकडे घेऊन जातात? हा, रिक्षा आहेत. पण ते 30-30 रुपये घेतात. हा. आणि ते चालण्याच्या अंतरावरती तर कशाला फुकटचं ते सकाळच पैसे द्यायचे? हा. अर्थात इथे उतरलात ना की 5-10 मिनिटाच्या अंतरावरती तो बस स्टॉप आहे. चालत जाऊ शकता, तोच आम्ही आता शोधतोय. तर ते बस स्टँड आहे, सॉरी बस स्टँड इथलं मानगावचं ST स्टँड. मग तिथेच जाऊया आपण. काय बोलतो? मित्रांनो, कोकणची अजून एक खासियत, जे लोक स्टिरियोटाईप करतात ना की तुमची भाषा आणि भाषेवरतून कोकणी म्हटलं की माका तुका करतात, त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट सांगतो. सगळीकडे मालवणी बोलली जात नाही, सगळीकडे कोकणी बोलली जात नाही, सगळीकडे आगरी कोयली पण बोलली जात नाही. आता बघा वेगळं अजून एक डिफरन्स सांगतो तुम्हाला. आमच्याकडे जे मिनी डोअर्स असतात ना गाड्या, म्हणजे तुम्हाला जर पटकन जायचं आहे, रिक्षाच्या जागी मिनी डोअर्ससुद्धा असतात कोकणात, तर त्यांना आम्ही काय बोलतो? वडाप बोलतो. आणि इकडचे लोक मिनी डोअर बोलतात, टमटम पण बोलतात. हा डिफरन्स आहे. हे बस स्टॉप आहे मित्रांनो. आणि या बसचं नाव काय? रायगडला जाणार आहे. रायगडच असेल का? हा, रायगड 5 रायगड असेल. 6ची बस आहे इथून. किती वाजता आलो तरी 6ची पहिली बस आहे इथून. द पर्सन बिहाइंड कॅमेरा मुत्तू. टुडे वी हॅव अविनाश विथ अस. आफ्टर अविनाश देयर इज अ ओमकार विथ अस. म्हणजे ट्राईंग पोहा. कोकणात आल्यानंतरची जी मजा आहे. मी इंग्लिशमध्ये ब्लॉग याच्यासाठी बनवतो कारण मला भरपूर लोकांपर्यंत पोचवायचं आहे. तर प्लीज कोणाच्या भावना अशा करून घेऊ नका की हा इंग्लिशमध्ये का बोलतोय. तर भरपूर लोकांपर्यंत पोचायचं आहे. आणि माझ्या अशी काही लोक आहेत ज्यांना इंग्लिशमध्ये बोललो की जरा एक्सप्लेनेशन आवडतं, कारण त्यांनासुद्धा कळायला पाहिजे. सो त्याच्यासाठी हा ब्लॉग इंग्लिश आणि मराठी असं कॉम्बिनेशन दाखवतो आहे. कारण आपले महाराष्ट्रापुरते किंवा मुंबईपुरते भारतापुरते नाही आहेत, तर जगासाठी आहेत. आणि त्यामुळे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा याच्यासाठी मी मराठी इंग्लिश असं ब्लॉग करतो. जोडून राहा. बसमध्ये बसलो आहे पटकन. म्हणजे इतक्या वेळापासून लोक थांबली होती बससाठी. बस आली आणि पटकन भरली. मला माहिती होता, अंदाज लावला होता, कारण खूप लोक तिकडून येत होती. खूप झोपेत आहे कारण रात्रीचा प्रवास करून आलो आहे आणि त्याच्या आधी नाईट शिफ्ट होती आमची सगळ्यांचीच. माझा इकडे मित्र आहे अविनाश आहे, ओमकार आहे, मस्त आरामात बसले, मुत्तू पण आहे. आणि मी मराठी आणि इंग्लिशमध्ये याच्यासाठी बोलतोय कारण मी जे बोलतोय ते माझ्या मित्राला समजावं. हा जो अविनाशच्या पाठीमागे मुत्तू बसला आहे त्याला समजावं म्हणून, कारण त्याला हिंदी पण येत नाही, त्याला मराठी पण येत नाही, त्याला इंग्लिश येते आणि त्याची भाषा येते. सो दॅट इज द रिझन.
गर्दी देख क्या आहे. पुढे जायचंय. गर्दी बघ आहे. काय सुरुवात करायची. वरती काय मिळणार नाही. काहीतरी खाऊया का. वरती काय मिळणार नाही आहे. इथं काहीतरी खाऊ. काय बोलतो. हां मजा. The time will start climbing na, will not get anything to eat, so better we'll eat here. हे सरळ जो दिसते ना सरळ असं पण नाही की असं बघतायत. हे बघा लोक कशी बघतायत वरती. असे डायरेक्ट बघतायत वरती. म्हणजे बघा पहाड कसा आहे तो वरती. चला नाश्ता करून झालेला आहे. आता खऱ्या अर्थाने व्लॉगला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. खऱ्या अर्थाने आमची आता ट्रेकिंग सुरू झाली आहे. वरती गडावरती जी चढण्याची प्रोसेस आहे ती सुरू झाली आहे. एक वेगळा आनंद आहे, जल्लोष आहे. आणि आपले मित्र सगळे परिवार इथे जमलेले आहेत. मावळे परिवार जमलेले आहेत. त्यांच्याबरोबर जे शिवजयंती साजरी करण्याची जी आज मला काय म्हणू एक वेगळ्या प्रकारचा आनंद प्राप्त झाला आहे. त्याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण प्रवासात सांगेन. तर चला जोडून राहा. बिहाइंड द कॅमेरा मुत्तू विघ्नेश्वर. तर मित्रांनो, प्रवास सुरू झालेला आहे रायगडचा. आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. शिवजयंती म्हणतात याला. आणि माझ्याबरोबर माझे ऑफिसचे मित्र आहेत. सगळे फर्स्ट टाईम इथे आलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबरचा हा प्रवास अगदी इतिहास शिकत आणि मला जी माहिती आहे ती माहिती सांगत आणि त्यांच्याकडून जी माहिती त्यांच्याकडे आहे किंवा क्वेश्चन्स आहेत ते त्यांच्याकडून घेऊन अशी एक मजा मस्तीची वाटचाल आहे. आणि मजा येते. काय अनुभव आहे तुझा. आत्ता जस्ट सुरुवात झाली. काय म्हणणं आहे तुझं. चांगला मौसम आहे, चांगला टाइम आहे. हां, शिवाजी जयंतीचा. आणि हे सगळे नॉन मराठी आहेत. फक्त आपला एक ओमकार मराठी आहे. तरी ते मराठीमध्ये संवाद साधतायत. एकाला अजिबातच मराठी येत नाही कारण तो तामिळनाडूचा आहे. तर त्याच्याबरोबर नंतर संवाद साधू. काय बोलतो ओमकार, काय वाटतं. खूप सुंदर वाईब्स आहे. हां आणि होप सो पुढे पण आम्ही एन्जॉय करू. हां महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही आलो इथे आणि खूप सुंदर अनुभव असेल अशी मी एक्सपेक्टेशन ठेवतो. आणि मुत्तू आहे. मुत्तू come here. You want to say something about this? We have just started, so you don't have any experience. What do you think about it? I'm so excited actually. So divided by states, united by King Chhatrapati history. Shivaji. Yo, So excited bro. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, रायगडाच्या प्रथम पायरीचं दर्शन घेऊन आता आम्ही गडाची स्वारी करायला निघालो आहोत. माझे मित्र, मी. आणि छान असा अनुभव सुरुवातीलाच आला आहे. छान माहिती इथे देणारे लोक आहेत आणि त्याच्यात तुम्ही दंग होऊन जाता. पण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला गड चढायचा आहे आणि मनामध्ये तो इतिहास पुन्हा जागा करून ती आठवण काढायची. तर चला मित्रांनो, आम्ही रोपवेने नाही तर पायी रायगड चढायचं ठरवलं. कारण रायगडाची खरी मजा ही पायऱ्या चढण्यातच आहे. या हजारो पायऱ्या चढताना प्रत्येक पायरी आपल्याला आठवण करून देते की स्वराज्य सहज मिळालेलं नव्हतं. त्यासाठी रक्त, घाम आणि बलिदान दिलं गेलं होतं बरं का. खरंच सांगतो मित्रांनो, पायऱ्या चढताना दम लागतो. पण विचार करा, त्या काळी सैनिकांनी शस्त्रसामुग्री घेऊन ही चढाई कशी केली असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला राजधानी म्हणून निवडला. आता याचं कारण असं आहे की याची रचना इतकी अभेद्य आहे की शत्रूला आपल्यावरती स्वारी करून येऊन जिंकणं अगदी जवळपास अशक्यच आहे बरं का.
आणि तो गड कुठे दिसतो रे हा समोर? अरे इकडे खूप सारे गड आहेत. आता मला पण तेवढी काय आयडिया नाही. राजगड पण दिसतो आणि बरेचसे गड दिसतात. हे असं स्ट्रेट आहे मित्रांनो वरती चढण्यासाठी. खूप लढा हा आहे खूप लढा बुरुज. ओके. तो आणि तुम्ही संवर्धनामध्ये आलेला आहे. गड चढत असताना फर्स्ट पॉइंट बुरुज लागेल. ओह हालत खराब. चढून चढून हृदयाचे ठोके वाढलेत पण गडाला सुरुवात पण नाही झाली. सुंदर अशी पर्वतरांग आणि टोकं तुम्हाला दिसतील. उंच पठार घाट तुम्हाला दिसतील आणि इथून माझे तुमचे आपले राजे यांच्या पदस्पर्शाने हा पवित्र असा किल्ला पावन झाला आहे आणि तिथे आपण जातोय. हापा वाजतायत पण तेवढीच मजा आहे. तर चला. मित्रांनो, रायगड किल्ला महाराष्ट्रातील कोकण प्रांत म्हणजेच रायगड या जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुमारे 2700 फूट उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला फक्त एक दुर्ग नाही तर तो मराठा साम्राज्याची राजधानी आणि स्वराज्याचं प्रतीक आहे. पूर्वी या किल्ल्याचं नाव रायरी होतं. 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याला रायगड असं नाव ठेवलं. नमस्कार मंडळी, आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त किल्ला कव्हर केलेला आहे आणि आता हार्डली आम्हाला 10 किंवा 15 मिनटं लागतील महाराजांच्या दरबारात प्रवेश करायला. आणि खूप एक्सायटेड आहे. पहिल्यांदा शिवजयंतीनिमित्त आम्ही आलो आहोत त्या दिवशी आणि एक्सपिरियन्ससुद्धा आमचा खूप सुंदर असेल. यू विल नॉट फील एनिथिंग देन. दादा काय देऊ? पेरू, कलिंगड, काकडी. मच्छा हंग्री. दिस विल गिव्ह यू व्हायटामिन सी. अविनाश दमला का? दमलास? मंडळी, पेरू खायला या. आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही पेरूचा आस्वाद घेत आहोत. तुम्ही पण यावा. तर मित्रांनो, जसं माझं मगाशी मित्र म्हणाला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार करत आलेलो आहोत आणि आता पुढे चालतोय. लवकरच गडावरती पोचू आणि छान छान अनुभव घेऊ. जुळून राहा, व्हिडिओ पाहत राहा. चला. दम लागलाय. काही जण मागे, काही जण सोडून पुढे गेलेत. प्रत्येकजण आपापल्या पक्वतीने धावतोय, चालतोय. हालत खराब. मानाचा मुजरा. मित्रांनो, 6 जून 1974 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा झाला. हा सोहळा वेदशास्त्रज्ञ गागा भट्ट यांच्या हस्ते पार पडला. त्या दिवसापासून रायगड हा मराठा साम्राज्याची अधिकृत राजधानी बनला. इथे महाराजांना छत्रपती ही उपाधी प्राप्त झाली. रायगडावरील राज्यसभेत महाराज प्रजेच्या समस्या ऐकत असत. सिंहासनाची रचना अशी होती की आवाज नैसर्गिकरित्या सर्व सभागृहात पोहोचत असे. ही त्या काळातील वास्तुकलेची
अद्भुत अशी एक उदाहरण आहे बरं का. राज्यसभा सुमारे 10,000 लोक समावू शकत होती असं सांगितलं जातं. रायगड किल्ला 3 बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 1400 ते 1700 पायऱ्या चढाव्या लागतात. मुख्य प्रवेशद्वार महादरवाजा वाकड्या रचनेत बांधलेला आहे जेणेकरून शत्रू थेट आत घुसू शकणार नाही. किल्ल्यात गुप्त दरवाजे, पाण्याची टाकी, अन्नसाठा व्यवस्था आणि मजबूत तटबंदी होती. म्हणजेच दीर्घकालीन वेढा सहन करण्यासाठी पूर्ण तयारी. मित्रांनो, ब्रिटिशांनी रायगडाला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असं म्हटलं होतं कारण किल्ल्याची उंची, अभेद्य तटबंदी आणि 3 बाजूंनी असलेल्या खोल दऱ्या हे सर्व मिळून तो जवळपास अजय बनत होता बरं का. हा ना, I just shot them. जातोय वरती. हजारो पायऱ्या चढल्यानंतर आता आम्ही उभे आहोत त्या दरवाजासमोर ज्याने स्वराज्याचा इतिहास पाहिला आहे. हा फक्त किल्ल्याचा प्रवेशद्वार नाही बरं का, हा आहे स्वाभिमानाचा दरवाजा. इथून आत पाऊल टाकताना डोकं आपोआप झुकतं कारण या दारातून चालत गेले होते छत्रपती शिवाजी महाराज स्वतः. या महादरवाजाने तलवारींची खणखण ऐकली आहे, रणशिंगाचा नाद ऐकला आहे आणि जय भवानी जय शिवाजीचा गजर अनुभवला आहे. आज आपण फक्त पर्यटक म्हणून इथे आलेलो नाही, आपण त्या इतिहासाच्या पाऊल खुणांवरती चालतोय. नमस्कार, फायनली पोचलोय. आता जाऊ वरती. ताकद शून्य. जे काही पाणी प्यायलो, काही जे मोठं टाकलं सगळं विरघळून गेलंय. अविनाश तर मागे लाल लाल झालाय. पण मी सर्वात आधी आलो. वाव, छोटा छोटा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी, बाळ महाराज शिवाजी, छोटे शिवाजी तुम्हाला दाखवतो. चला. शिवाजी महाराज म्हणजे एक प्रकारचे शिव आहे, त्याचं प्रतीक म्हणून गडावरती लावण्याचे आपल्याकडे पद्धत चालू झाली. हीच सेम आपल्याला शरब हे नगारखान्यावरती पण बघायला मिळतं. पण त्या नगारखान्यावरच्या शरबाच्या पायाखाली अजून एक गोष्ट आहे म्हणजे तो म्हणजे गंडवेरूळ. सध्याच्या कर्नाटकच्या परिवहन मंडळाच्या जो सिंबल आहे त्याच्यामध्ये 2 तोंडाचा गरुड आपल्याला बघायला मिळतो. तर ते गरुड एक प्रतीक म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याचंही प्रतीक होतं. तर त्या विजयनगरच्या साम्राज्याच्या प्रतीकाला त्यांनी उचलून धरलंय असं एक प्रकारे ते प्रतीक मानलं जातं. फोटो मंडळी त्यावेळी अशा प्रकारच्या काड्या वापरल्या जायच्या. असेल 5 किलोची. हा, 10 किलो अशा प्रकारच्या काड्या वापरल्या जायच्या. आता आपण नॉर्मली वापरतो त्या लवकर तुटतात. लवकर तुटतात. चल. मित्रांनो, हा महाद्वार म्हणजेच मुख्य दरवाजा पार करून आम्ही पुढे जरी आलो असलो तरी 60%च गड आम्ही अजूनपर्यंत पार करून पुढे आलोय बरं का. उरलेले 40% अजूनही बाकी आहेत आणि ते फार आणि फार आणि फार कठीण आहेत बरं का. माझ्याबरोबरचा हा प्रवास असाच चालू द्या. या प्रवासादरम्यान आलेले अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे काही आवडले, जे काही नाही आवडले ते नक्की सांगा बरं का. मुख्य दरवाजा पार करून आल्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे गडाच्या डोंगर रांगाला, बुरुजाला, ऐतिहासिक बांधकामाला आणि इथे असलेली जी वास्तुकला आहे ते दिसतं.
इथे काही तोफा आहेत ज्या टकमक टोकाच्या अगदी पाठीमागच्या दिशेला आहेत आणि ह्या तोफा अशाच इथे ठेवलेल्या नाही आहेत. आता इथे कामकाज चालू आहे म्हणून तुम्हाला असं दिसतंय. या तोफा अगदी गडाच्या त्या तोंडाला गेलेल्या आहे. इथे जागा आहे आणि इथल्या तोंडातून खाली आपण आक्रमण करू शकतो. समोरून येणारं जे सैन्य आहे, जे दुश्मनाचं सैन्य असू शकतं, त्याच्यावरती तोफा पाहू शकता. छोटे छोटे गोळ्यांसाठीच्या तोफा आहेत. अगदी त्याचं तोंड छोटा असं आहे. लेट्स गो. अजून पुढे खूप काही बघायचं आपल्याला. मित्रांनो, एवढा गड चढून सुद्धा, मूळ दरवाजा पार करून सुद्धा टकमक टोक पाहू शकता किती लांब आहे आणि अजून सुद्धा किती गड चढायचा बाकी आहे हे कळू शकतं. हे पहा, हे आहे हत्ती तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि जलव्यवस्थापनाचे उत्तम असे उदाहरण बरं का. असे बोलले जाते की इथे हत्ती धुवण्यासाठी आणि त्यांना पाणी पाजण्यासाठी याचा वापर केला जायचा, म्हणून याला हत्ती तलाव असे नाव पडले. नमस्कार मित्रांनो, इथे वरती आल्यानंतर शिरकाई देवीच्या मंदिराच्या खाली तोंड धुण्यासाठी, तोंडावरती पाणी मारण्यासाठी पिण्याचं पाणीसुद्धा आहे आणि इतकं बरं वाटतं आहे. अगदी आम्ही 2.5-3 तास चालतो आहे, नुसता चढतो आहे गड आणि आता कुठेतरी गडाच्या इथे पोचलो आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तोंडावरती पाणी मारल्यानंतर इतकं शांत रिफ्रेशमेंट आहे. आता आपण जातो आहे शिरकाई मातेच्या मंदिराच्या इथे, तिथून दर्शन घेऊन मग पुढे टकमक टोक आणि संपूर्ण गडाचं दर्शन. इथे तुम्ही बॅक साईडला बघू शकता महाराजांचं दरबार आहे. तिथे आम्ही लवकरात लवकर पोहोचणार आहोत आता आणि पुढे बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. चला. नमस्कार मंडळी, आम्ही फायनली डेस्टिनेशन जे आपण बोलतो तिकडे पोचलेलो आहोत, रायगड किल्ल्याच्या. तुम्ही मागे बघू शकता, हे मार्केट आहे जे आम्ही हळूहळू कवर करू, जेवढे पण पॉईंट्स आहेत. इथे महाराजांचं स्मारक आहे आणि हा राजवाडा आहे, दरबार. तुम्ही हा ब्लॉग पुढे पुढे बघत राहा आणि एन्जॉय करत राहा टिल द एंड आमच्यासोबत. थँक्यू. तिकडे आतमध्ये जाऊया. उधर ही होगा शायद. वो गाछ के बगल में होगा. धे रे रे ना रे ना रे ना
दे रे 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 ना आ रे ना रे आ रे ना दे रे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा इथे वास्तव्य होतं त्यांचं असं मानलं जातं पुरातत्व विभाग खात्याकडून आणि इथे त्यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची घटिका मोजली आणि असा हा इतिहास आहे या रायगडचा. या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य झालं. या ठिकाणाचा जो ऑरा ज्याला इंग्लिश शब्दामध्ये ऑरा म्हणतात तो काय असेल तो तुम्ही बघू शकता. ते इथे येऊन फील करणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, इथे मिळालेल्या माहितीनुसार आपण व्हिडिओमध्ये जे पाहताय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं निवासस्थान ही त्यांची आराम करण्याची विश्राम करण्याची अशी सुंदर अशी खोली आहे बरं का. चल पुढे चल मागून लाईन अरे बापरे इकडून खोल बघ किती आहे. तिकडून असं तिथून बाहेर पडलो ना तर तिकडे ढकललं असतं आता मी खालती भेटेल सर खालती भेटेल हे तर नाही काय बोलतात त्याला तर हे पाण्याचं वाटतंय. तिथे लिहिलंय पाण्याचं हे आहे विहीर असेल. हा त्याचं विहीर आहे. चल तिकडूनच जाऊ मग फिरत. हायलाईट राणींचं राजवाड्याचं सिम्बॉल शोधतोय स्नेकचा सिम्बॉल हा का. अरे त्यावेळेचे व्यावसायिक होते नागाव करून तर त्यांना त्यांच्या शॉपवरती नाव पाहिजे होतं ते. पण आता शिवाजी महाराजांनी एवढं मोठं साम्राज्य स्थापन केलंय तर त्यांनी स्वतःचं नाव नाही कधी दिलं. तर ते बोलले की हे नाही पॉसिबल बट तुझं नाव नागप्पा आहे तर नागप्पा हा स्नेकचं सिम्बॉल असं लाव. ह्या कुठे गेले अविनाश आणि चल एकदा ह्याच्यात जाऊन येऊया ना. ते बघ तिकडे अविनाश. Somebody has kept bag इथे. आता आपण जिथे आलो आहोत हे इथली बाजारपेठ होती. एक मार्केट होतं इथे. एका लाईनीमध्ये 22 खोल्या आणि इकडे 21 खोल्या आणि ह्या खोल्या तुम्ही पाहू शकता. छोट्या नव्हत्या, खूप मोठ्या आहेत. आणि एक साईन आहे इथे, मी तुम्हाला ते साईन दाखवतो जे आता माझ्या मित्राने सांगितलंय आणि तो पुन्हा सांगेल काय ते आहे ते. हा तर हे साईन जे मोठ्याने बोल. हा त्यावेळी नागाप्पा करून एक व्यावसायिक होते. हा त्यांनी महाराजांकडे विनंती केली की माझं नाव माझ्या शॉपला मिळावं करून. पण
तुम्ही आता बघता की महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं आहे, पण कुठल्याही गडाला किंवा कुठल्याही वस्तूला त्यांनी स्वतःचं नाव नाही दिलं. तर त्यांना म्हटले की हे पॉसिबल नाही आहे, बट तुम्ही तुमचं नाव नागप्पा आहे म्हणून एक सिम्बॉल म्हणून तुम्ही एक जस्ट करू शकता. तर त्यांचं ते शॉप आहे असं नागप्पाचं. सही आहे ना. मित्रांनो, इथून आपण निघालो आहोत आणि आता जातोय श्री जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. फार छान असा प्रवास झाला आहे आणि आता जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे जाऊन देवाचं दर्शन घेऊन प्रसन्न होऊया बरं का. मित्रांनो, जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे आलात की हे काय आहे हे कोणत्याही मराठी माणसाला सांगायची गरज नाही बरं का, सगळ्यांना माहिती आहे. आणि हे काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्या वाक्याचा अर्थ काय असावा, हे काय लिहिलं आहे ते नक्की सांगा. चल, अच्छा ध्यान दे. वन ऑफ द हिस्टॉरिकल शिलिंगा. इट्स लाइक ओल्ड एज छत्रपती शिवाजी. मित्रांनो, वेळेची कमी असल्यामुळे टकमक टोकाकडे जाणं झालं नाही, कारण एकाच दिवसात आम्हाला परत मुंबईचा प्रवास गाठायचा होता. त्यामुळे चला मित्रांनो, सकाळी गड चढायला सुरुवात केली होती, वरती सगळं फिरलोय, तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्यात आणि आता वाजलेत बरोबर 1:25 झाली आहेत आणि आता मी उतरायला सुरुवात करतोय आणि हळूहळू उतरतोय. चढायला जवळजवळ 2.5 तास लागलेच ना, 2.5 तास पकड. तर 2.5 तास, कारण आम्ही स्पीडने चाललोय, नाहीतर सामान्य माणूस म्हणजे सामान्य नाही म्हणणार, पण अगदीच स्लो चालत असाल ना तुम्ही तर 3 तास लागतील. आणि आता उतरायला काही 45 मिनटं 50 मिनटं पकडा, तरी पण ती खूप झाली. खूप म्हणजे खूप आहे उतरणं इथे. तर चला, पूरे साल भर का. हाँ अविनाश, पूरे साल भर का पसीना अभी गिर गया. एसटीचं मग 45 रुपये तिकीट आहे. हे तर मी पहिले टाकणार आहे. कंटाळा आला मला. चला बोल, अविनाशला बोलो. अविनाश इकडे बघ. सेफेस्ट. नो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडून राहिल्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही आलोय महाडला. आम्ही जेवलो, खूप थकलो होतो, अगदी एक्झॉस्टिंग होतं, म्हणजे खूप भयानक थकलो होतो. आता आम्ही इथे आलोय जिथे बस स्टॉप आहे महाडचं, आणि इथून मुंबईला जाण्यासाठी खास करून ठाणे पण चालेल, पनवेल पण चालेल, किंवा बोरिवली माझ्यासाठी खास करून. तर ती जागा शोधतोय, ती बस शोधतोय. आली तर बघू, नाही तर मग काहीतरी वेगळा प्रवास शोधू, असा काहीतरी विचार चालू आहे. लेट्स सी काय होतंय. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडून राहिलात आणि आमची मजा मस्ती पाहिलात, इतिहास आमच्याबरोबर अनुभवलात आजच्या खास दिवसाचा. त्याच्याबद्दल माहिती अविनाश सांगेल तुम्हाला. आज आम्ही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढदिवसाच्या दिवशी
ते शिवजयंतीच्या दिवशी. शिवजयंतीच्या दिवशी रायगडवर गेले आणि तिथे कसा फेस्टिवल सेलिब्रेट होतो, कसं साजरा करतात ते सगळं बघितलं. ठीक आहे, पूर्ण गड आम्ही फिरले. मग एक्सपिरियन्स एक असं झाला की किती महान होतात आमचा राजा. ओके, आणि कसा त्याने सगळे रिलिजनला एकत्र आणला आणि कसं त्याने एक बोलतात ना स्वराज्य स्थापना केली. आणि स्वराज्य स्थापनेसाठी किती संघर्ष केला ते पण आम्हाला वरती जाऊन एक बोलतात ना एक दिवारमध्ये आम्हाला ते बघायला भेटलं तसं. आणि एक तू म्हणला होतास की हा अजून कोणी जिंकू शकलो नाही त्याचं कारण. हां, तिथे जाऊनच आम्हाला कळालं की का रायगड जिंकू शकला नाही कोणी, कारण एवढा मोठा गड आहे तो. गड आहे आणि जशी त्याची बांधणी आहे त्याच्यामुळे शत्रूंसाठी खूपच हार्ड होतं ते जिंकायला. गाईडने आम्हाला गाईड पण केला. आणि मित्रांनो, या व्हिडिओची खासियत काय माहिती आहे का तुम्हाला? हे जे कन्क्लुजन, हा जो अनुभव तुम्ही ऐकलात हा एका नॉन मराठी माणसाकडून होता, पण हा मराठी आहे, जन्मता मुंबईत जन्म झाला आहे, MP चा माणूस असला तरी. आणि हे इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ शूटिंग जरी कोण करतोय तर आमचं तमिळनाडूतला मुत्तू करतोय. सच अ ब्लेसिंग थिंग फॉर मी. आणि माझ्याबरोबर माझाच कोकणचा इकडचाच मुरुड जंजिऱ्याचा ओमकार आहे आणि फार मजा येते. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.